नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव गावडे यांची निवड पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. शासन निर्णयानुसार समितीमधील प्रवर्ग नामनिर्देशित सदस्यांच्यामध्ये चंदगड तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती लक्ष्मण विश्राम गावडे राहणार जांभरे यांच्या अध्यक्षपदी, महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून सौभाग्यवती श्री लक्ष्मी संजय जाधव राहणार वरगाव, तर सदस्यपदी सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी महादेव निंगाप्पा सांबरेकर राहणार मानगाव, चंदगड तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी म्हणून भरमू तातोबा पाटील राहणार कालकुंद्री, चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी वैजनाथ लक्ष्मण हुसेनकर राहणार सरोळी, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी ज्योतिबा रामचंद्र गोरल राहणार आंबेवाडी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष तसेच सदस्यपदी निवड झालेल्या व्यक्तींचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम असल्यामुळे त्यांची निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय. समाजात वावरत असताना मी समाजासाठी कधीच कमी पडलो नाही, इथून पुढे कधी कमी पडणार नाही. या मिळालेल्या अध्यक्षपदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करणार असल्याचं सांगत यासाठी आमदार शिवाजीराव पाटील व सहकाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं सीएल माझा न्यूजशी दूरध्वनीवरून बोलताना लक्ष्मण गावडे यांनी सांगितलं.